खेळाडू म्हणून ज्याला ओळखलं जातं तो मित्रांनो मैदानाचा ताबा घेताना दिसतोय. गौरव सुंदर असा चेंडू खेळून काढला. इथं जर पाहिलं तर एक धावफलकावरती पाहतोय. धावसंख्या जर पाहिली एकच्या घरामध्ये भारतीय संघाचा खेळाडू के.एल. राहुल याच्या जर्सीचा क्रमांक मित्रांनो जर पाहिलं तर क्रिकेट विश्वामध्ये 1 क्रमांकाची जर्सी घालून खेळतो तो नंबर मित्रांनो धावफलकावरती पाहतोय. चला जरा स्पीडअप घ्यायचं. क्षेत्ररक्षण चांगलं सजवलेलं दिसतंय. कर्णधाराच्या माध्यमातून संपूर्ण संघ स्टार्टअप घेताना दिसतंय. चांगलं क्षेत्ररक्षण दिसतंय. निखिल शेडगे गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झालाय. घेऊन चाललाय चेंडू. सामना करेल आकाश. टप्पा बॅकवर्ड रिजनला चेंडू गेला. निर्धाव म्हणावा लागेल. चेंडू चांगली गोलंदाजी करतोय. निखिल शेडगे एक चांगला प्रतीचा फलंदाज देखील गोलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख नक्कीच प्राप्त करतोय हा निखिल. बोविन्स गावचा गोलंदाज आपण गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय. धावसंख्या जर पाहिली तर 1च्या घरात जाऊन स्थिर झाली. 1 विकेटचं पतन लेग साईडच्या दिशेने मारण्याचा नक्कीच प्रयत्न होता. जर पाहिलं तर पंचांच्या हात जमिनीला समांतर धाव मिळते. अवांतर 1 धावेने धावसंख्या जाते पुढे. आणि मागे जर पाहिलं तर डिक्लेअर झोन पंच वाईड नाहीये. 1 धाव फक्त घ्यावी लागेल. सॉरी धावसंख्या जर पाहिली तर 2च्या घरात जाऊन धावसंख्या स्थिर झालेली पाहतोय. छोट्याच पद्धतीचा चेंडू आपण पाहिला. अपील मात्र नक्कीच अमित यांची चांगल्या पद्धतीने होती. रोखलंय. तत्पूर्वी धावसंख्या 1 धावेने पुढे. धावसंख्या जर पाहिली तर 1 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाते 1 बाद 3च्या घरात. अजिंक्य रहाणे भारतीय संघाचा क्रिकेटर खेळाडू ज्याला ओळखलं जातं त्याच्या जर्सीचा क्रमांक 3 ती धावसंख्या मित्रांनो धावफलकावरती पाहतोय. गोलंदाजी जर पाहिली तर वैयक्तिक पहिली सांघिक दुसरी ओव्हर घेऊन गोलंदाज जर पाहिला तर गोलंदाज मार्कवरती सज्ज झालाय. सरूर गावचा एक खेळाडू गौरव गवळी. आणि जर पाहिलं तर सिंधुदुर्ग संघाचा तो आयकॉन खेळाडू म्हणून ज्याला घेतलंय संघामध्ये तो मात्र गौरव गवळी. डाव्या हाताचा हा गोलंदाज आपण पाहतोय. हे खाली बस रे बाळा. खाली बस. ह्याच्यावर बसू नको. दिसत नाही पुढचं काय. चला सामना चालू होतोय. जर पाहिलं तर आकाश फरांदे उजव्या हाताचा फलंदाज पाहतोय. नो स्ट्राईकला बॅकवर्ड रिजनला नक्कीच अचूक टप्पा पाहिला. बॅकवर्ड रिजनला गेलेला चेंडू निर्धाव म्हणावा लागेल. चेंडू धावसंख्या जर पाहिली तर या चेंडूवरती रोखले. तत्पूर्वी जर पाहिलं तर आमचे मित्र निलेश भैया भोसले यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. आणि आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचं देखील इथं आयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत केलं जात आहे. गौरव गवळी यांचा पुढील चेंडू खोदून काढला. इथं मात्र 1 धाव पूर्ण. धावसंख्येला कलाटणी मित्रांनो. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाते घरात. दुसरी ओव्हर प्रगतीपथावरती वैयक्तिक पहिली सांघिक दुसरी ओव्हर घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती आपण सरूर गावचा हा एक आयकॉनिक खेळाडू आपण पाहतोय. ज्या संघामध्ये आयकॉन खेळाडू म्हणून ज्याला वर्णी लागली तो गोलंदाजीच्या मार्कवरती गौरव गवळी. पुढील चेंडू सामना मात्र करेल डाव्या हाताचाच फलंदाज रॉबिन. लेग साईडच्या दिशेने उंच मारलेला चेंडू
पंचांचा इशारा. एक धाव. धावसंख्येत नाही एक दिली डायरेक्ट दिला की एकच आहे हा. एका धावेसोबत धावसंख्या 5च्या घरामध्ये. खूपच सुंदर उंच असा मारलेला चेंडू जातो आउटॉप पार्क. चेंडू जातो सीमारेषे पार. या मध्ये 6 धावा. डीजे चला चेंडू द्यायचा पंचांना. जुना चेंडू आयोजन कमिटीच्या माध्यमातून जुना चेंडू. नक्कीच मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला. 6 धावा या होत्या. 6 धावा धावसंख्येला कलाटणी देऊन गेल्या. धावसंख्या जर पाहिली ना तर मित्रांनो धावसंख्या जाते 11च्या घरात. 11 धावा धावफलकावरती पाहतोय. दुसरीवर प्रगतीपथावरती गौरव गवळी घेऊन चाललाय चेंडू. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता बॅकवर्ड रिजनला. नक्कीच अमित बॉन्ड यांचं चांगलं गोल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं बॅकवर्ड रिजनला. आता मात्र नक्कीच पंचांच्या जमिनीला समांतर धाव मिळते. अवांतर अतिरिक्त चेंडू वाईड चेंडू धावसंख्येला कलटणी. धावसंख्या जाते 12. 12च्या घरामध्ये. विस्फोटक खेळाडू भारतीय संघाचं ज्याने प्रतिनिधित्व केलं. सर्व प्रकारचे ट्रॉफी विजयी करणारा एकमेव खेळाडू जर पाहिला तर युवराज सिंग ज्यांच्या जर्सीचा क्रमांक 12. ती धावसंख्या 12 धावफलकावरती. तर मात्र लेग साईडच्या दिशेने उंच मारलेला स्ट्रोक जातो सीमा रेषे पार. या मिळतील 6 धावा. प्रवीण जाधव बाळू स्टेज पाशी यायचं. आता चालू असलेला दुसरा सेमीफायनल कुठलं शिवनेरी और सिंधुदुर्ग असा हा सामना चालू आहे. उद्या यातला जिंकणारा संघ उद्या 3 वाजता फायनल साठी पात्र होईल. उद्या 3 वाजता आपल्या वाई तालुक्याचे जननायक आमदार माननीय मकरंद आबा पाटील हे 3 वाजता उद्या इथं मॅच बघण्यासाठी येणार आहेत. तरी सर्व संघ मालकांना विनंती आहे की आपल्या संघातील सर्व खेळाडूंना आपल्या किट सहित इथं बोलवलं तर बरं होईल कार्यक्रमासाठी आणि मॅच बघण्यासाठी. त्याचं कारण सांगतो पाठीमागचं. आपल्याला या ग्राउंड तयार करण्यासाठी आपण बघितलेलं आपले अध्यक्ष मान्य अनिल सावंत यांनी किती मेहनत घेतली. अजून ते ग्राउंड चांगलं करायचं आपल्याला. हे पहिल्या वर्षी आपलं ग्राउंड वाढवलेलं आणि हे ग्राउंड अजून चांगलं या वड्याच्या साईडला वाढवायचं. आपले अजून ग्राउंडचे प्रश्न आहेत. ते प्रश्न आपण पुढे जर सगळेजण आपण एकदम एवढे असाल बघा. प्रत्येक टीम मध्ये माझ्या मते 15 जण होते आणि आपल्या होत्या
12 टी धावत्या. सर्व संघ मालकांना विनंती आहे की आपल्या संघातील 15च्या 15 खेळाडू उद्या इथं ग्राउंडवर जर मॅच फायनल बघण्यासाठी आले तर आपल्याला आपण पुढे आपले ग्राउंडचे प्रश्न मांडता येतील. हे ग्राउंड अजून आणखी कसं चांगलं करता येईल, पुढे वाढवता लेग साईडला कसं वाढवता येईल, हे जर आपण सर्वजण एकत्र आलो आणि आपण पुढे तो प्रश्न मांडला तर बऱ्यापैकी आपला प्रश्न सुटेल असं मला वाटतं. त्यासाठी आपली संख्या जास्त असणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त संख्या आली तर तेवढा प्रभावीपणे तो प्रश्न मांडता येतो, तेवढा प्रभावीपणे तो प्रश्न उचलला जातो आणि त्याच्यावर लगेच निर्णय घेतला जातो. त्यामुळे सर्व संघ मालकांना विनंती आहे की जर आपण उद्या आपले सर्व खेळाडू किट सहित इथं बोलवलेत तर तो आपला प्रश्न कायमस्वरूपी मिटेल. प्रेक्षक तर भरपूर येतातच पण सर्व खेळाडू परत एकदा मी सर्व संघ मालकांना विनंती करतोय की आपल्या संघातील जेवढे सर्व खेळाडू आहेत ते जर उद्या फायनल बघण्यासाठी किट घालून आले इथं तर आपल्या ग्राउंडचा प्रश्न आबा पण येणार आहे तेव्हा तर आपल्याला तो आपल्या ग्राउंडचा प्रश्न मिटवता येईल. प्रश्न त्यांच्या पुढे आपल्याला तो मांडता येईल जेणेकरून तो प्रश्नाचा आपल्याला काही ना काहीतरी सोल्युशन मिळेल. जेणेकरून उजव्या डाव्या लेग साईडला बघा थोडा छोटं वाटतंय ग्राउंड, ते आतमध्ये ओढा खूप आहे ते भरून घेता येईल किंवा आणखी प्रभावीपणे काय वेगळं करता येईल. रे 27 झालेला स्कोर. सिंधुदुर्ग वर्सेस शिवनेरी. सिंधुदुर्ग प्रथमतः टॉस जिंकून बॅटिंग, शिवनेरीने टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे आणि त्यामध्ये सिंधुदुर्गने टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेली आणि शिवनेरीची बॅटिंग आहे. सॉरी, त्यामध्ये आलेले तेजस शिंदे आणि आकाश फरांदे. तेजस शिंदे आपल्या 0 धावांवर आउट झालेले आहेत आणि आकाश आणि युवराज शिंदे हे आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करत आहेत. युवराज शिंदेने 3 6 लावलेले आहेत. त्यानंतर वैयक्तिक 22 धावांवर खेळत आहेत. आकाश हे आपल्या 2 धावांवर खेळत संघाच्या धावसंख्या झालेल्या आहेत 27. आकाशच्या आकाश फरांदे बाद झालेला आपल्या वैयक्तिक धावांवर. धावसंख्येमध्ये काही बदल नाही. धावसंख्या विकेट या निखिल याने घेतलेले आहेत. डावखुरा गोलंदाज आणि कॅच घेतलेला आहे बॉन्ड
अमित वरे मुंबई पोलीस यांनी हा किपरला तो कॅच घेतलेला आहे. यानंतर येणारे फलंदाज आहेत राकेश लाके. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. धावसंख्या झालेली आहे 27. 2 बाद 27. राकेश लाके यांचं द्रव स्कूल आणि हे नवीन झालेलं ग्राउंड दोन्ही होम ग्राउंड आहेत. बघूया आपल्याला होम ग्राउंडवर कशा पद्धतीनं बॅटिंग करतायत आणि आपल्या संघाला जास्तीत जास्त धावा कशा गोळा करतायत हे बघता येईल. तसेच पूर्ण असे अनुभवी आणि सुंदर गोलंदाजी करतायत ते. गोलंदाजी करतायत निखिल. यानंतर पठार 11 आणि वाई शहरातील यंगस्टार हा सामना 6 षटकांचा होणार आहे. उद्या 1:30 वाजता 3 आणि 4 नंबरचा सामना होणार आहे आणि त्यानंतर 2 वाजता 3 आणि 4 नंबरचा सामना होणार आहे आणि 3 वाजता फायनल आपला हा YWPL चा फायनल सामना होणार आहे. राकेश यांनी आपल्या होम ग्राउंडचा काही दिसत नाही आणि लेफ्ट हँड बॅट्समन किसनवीर महाविद्यालयाच्या सेकंड टीम मध्ये खेळत असताना सुंदर अशी लेदर बॉलवर चांगली फलंदाजी करत होते. आता हा टेनिस बॉलवर आपल्या संघाला काय करतात बघूया. 27 धावांवर ही 3री विकेट बाद झालेली. सलग 2 बॉलवर 2 विकेट. हॅट्रिक बॉल आहे हा. गोलंदाजाला हॅट्रिकचा चान्स आहे. मध्ये एक डॉट आहे. 2 विकेट घेतलेल्या आहेत. विकेट डॉट विकेट. नो चेंडू फ्री हिट. डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलेला आहे. 2च्या डिक्लेअर झोन मध्ये गेलेला असल्यामुळे 2 धावा आणि नो बॉलची 1 असे 3 आणि हा फ्री हिटचा चेंडू. बघूया या फ्री हिटवर मुली आपल्या संघाला जास्तीत जास्त धावा जमा करू शकतात का किंवा या फ्री हिटचा फायदा घेऊ शकतात का हे आत्ताच्या पुढच्या चेंडूवर व्हायचं. धावसंख्येमध्ये बदल झाले. धावसंख्या झालेली आहे 30. 4थं षटक बरोबर ना. 4थं षटक प्रगतीपथावर. निखिल याचं पहिलं षटक झालं. त्यानंतर गौरवने टाकली बॉलिंग. त्यानंतर विक्रम आणि परत 4थं षटक घेऊन आलं आहे निखिल. 3 चेंडू टाकलेले आहेत निखिलने. निर्धाव असा चेंडू. काही फ्रीडचा फायदा घेऊ शकले नाही. सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत निखिल आपल्या संघासाठी. 4 चेंडू मध्ये फक्त त्यांनी 4 धावा दिलेल्या आहेत आणि 2 विकेट घेतलेल्या आहेत. त्यातल्या नो बॉलचे 1 आणि डिक्लेअर झोन मधल्या 2 असे 3 आणि 1 सिंगल अशा 4 चेंडू मध्ये 4 धावा आणि 2 विकेट निखिलने घेतलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये बी त्याने तेजस शिंदेची 1 विकेट घेतलेली आहे. 2 षटकामध्ये 3 विकेट झालेल्या आहेत त्यांच्या. दुसरं षटक प्रगतीपथावर. अजून 2 चेंडू बाकी आहेत त्यातले. 1 चेंडू आहे. 2 चेंडू आहेत. सुंदर असा चेंडू निखिलने केलेला आहे. त्यावेळेस चांगल्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न रॉबिनने केला पण थोडासा जज झाला नाही आणि लेग बाय स्वरूपात 1 धाव मिळालेली आहे. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झालेली आहे 32.
निखिलचं हे शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू त्याने आपल्या वैयक्तिक 2 षटकामध्ये वाईड चेंडू. अवांतर धावेमध्ये वाढ, धावसंख्या मध्ये बदल, धावसंख्या झालेली आहे 33. एक निखिलच दुसरे षटक संपलेलं आहे. लेग बाय स्वरूपात हे एक धाव मिळालेली आहे. निखिलचे 2 षटक पूर्ण झाले आहेत. निखिलच्या 2 षटकामध्ये त्याने 10 धावा दिलेल्या आहेत आणि 3 विकेट घेतलेल्या आहेत. आपल्या संघासाठी 3 बॉल मिळवलेले आहेत. त्यातले एक आहे तेजस शिंदे आणि दुसरा आहे तो आकाश फरांदे, जेणेकरून आपल्या वाई तालुक्यामधले सुंदर अशी बॅटिंग करणारे दोन्ही फलंदाजाला तंबूमध्ये परतवलेला आहे ते आकाशाने. आणि तिसरा फलंदाज बाद केला तो राकेश. आता तेजस शिंदे आणि राकेश लाखे हे दोन्ही भोपळा पण फोडू शकलेले नाहीयेत. आपल्या धावसंख्येमध्ये 0वर बाद झालेले दोन्ही. आकाश या वैयक्तिक 5 धावांवर बाद झाले आहेत. युवराज आपल्या वैयक्तिक 22 धावांवर खेळत आहेत आणि धनंजय आपल्या वैयक्तिक 4 धावांवर खेळत आहेत. पुढचं षटक घेऊन आलेला विक्रम. लेग साईडला त्यांनी एक षटकार मारला विक्रम यांना आणि धावसंख्येमध्ये झालेले बदल. धावसंख्या झालेली आहे 41. 5वं षटक प्रगतीपथावर. विक्रमांचं वैयक्तिक 2रं आणि संघाचं तो 6 सीमारेषेच्या पार गेलेला आहे. सलग 2 चेंडूवर 2 षटकार मारले होते धनंजय यांनी आणि सुंदर अशी फलंदाजीचा सुंदर अशी फलंदाजी करतायत धनंजय आणि रॉबिन संघासाठी. दोन धावसंख्येमध्ये झालेला बदल. धावसंख्या झालेला आहे 50. 5वं षटक प्रगतीपथावर. या 5व्या षटकामध्ये निखिलचे 2 षटक झालेले आहेत. 2 षटकामध्ये त्यांनी 3 विकेट घेऊन 10 रन दिलेले आहेत. गौरवने आपल्या वैयक्तिक एका षटकामध्ये
15 धावा दिलेल्या आहेत. विक्रमेचं दुसरं विक्रमाचं दुसरं षटक चालू आहे आणि त्यांनी पहिल्या षटकामध्ये 9 धावा दिलेल्या आहेत आणि आता जवळजवळ 16 धावा झालेल्या आहेत. धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या झालेली आहे 51. 5वं षटक प्रगतीपथावर. यामध्ये तेजस शिंदे हे 0 धावावर बाद झालेले आहेत. त्यानंतर आकाश परांदे हे 5 धावावर बाद झालेले आहेत. त्यानंतर युवराज शिंदे एक सुंदर अशी फलंदाजी करत आहेत. रॉबिन या नावाने ओळखले जातात. त्यानंतर राकेश 0 धावावर बाद झालेला आहे. धनंजय मुलिया हे सुंदर अशी बॅटिंग करत आहेत. तसंच निखिल याने 2 षटकामध्ये 10 धावा देऊन 3 बळी बळवलेले आहेत. गौरव याच्या एकाच ओव्हरमध्ये 15 धावा आलेले आहेत. विक्रम याच्या 2 षटकामध्ये विक्रमेच्या 2 षटकामध्ये 30 धावा आलेल्या आहेत. असे 5 षटका झालेले आहेत. 5 षटकानंतर 55 धावा झालेल्या आहेत. 3 बाद 55. सोमनाथ याने 6वं षटक संघाचं 6वं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलंय. सोमनाथ उजव्या हाताने गोलंदाजी करतात. पहिल्या चेंडूवर त्याने यॉर्कर लेन वाईड यॉर्कर लेनचा मारा केला आणि तो यशस्वीरित्या पार पडलेला आहे. कारण रॉबिन हे सुंदर अशी फलंदाजी करत आहेत. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत सोमनाथ तो रॉबिन. सुंदर असा चेंडू यॉर्कर लेनचा चांगला असा प्रयत्न करत आहेत. सोमनाथ आतमध्ये यशस्वी होत आहेत. दुसराही चेंडू निर्धाव. धावसंख्येमध्ये कुठलाही बदल नाही. तेवढ्याच चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतायत रॉबिन. सलग 3रा चेंडू निर्धावाने स्तंभात झालेले आहेत रॉबिन. सोमनाथ यांची सुंदर अशी गोलंदाजी आपल्या संघाला कमबॅक करून देत आहेत. सोमनाथ सलग 3 चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेले आहेत आणि एक बळी मिळालेला. रॉबिन अशी सुंदर अशी फलंदाजी करत होते. रॉबिन वैयक्तिक आपल्या विक्रम
सुंदर अशी गोलंदाजी करत आहे सोमनाथ. तेवढ्यात चांगली फलंदाजी करत होते रॉबिन, पण थोडासा मिस जजमेंट झाल्यामुळे तो चेंडू किपरच्या हातात गेला आणि तो स्टंपात झालेले. रॉबिन यांनी आपल्या फलंदाजीमध्ये 3 षटकार, 15 बॉल 25 धावा केलेल्या आहेत. या 25 धावामध्ये त्यांनी 3 उत्तुंग असे षटकार मारलेले आहेत आणि 5 सिंगल, 2 एक डबल रन आणि अशा रना घेतलेल्या आहेत. सुंदर अशी फलंदाजी करत होते ते रॉबिन शिंदे उर्फ युवराज. नवीन फलंदाज आले आहेत, नाव सचिन पवार. उजव्या हाताने फलंदाजी करतात, तेवढीच सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत ते सोमनाथ उजव्या हाताने. बघूया आपल्या चौथ्या चेंडूवर काय करतायत. सोमनाथ यांची सुंदर अशी गोलंदाजी. सलग 4 चेंडू डॉट या मैदानावर टाकणं म्हणजे सुंदर अशी गोलंदाजी करणं. या 5व्या चेंडूवर 2 धावा मिळाले सचिन यांनी. बबलू खानापूरचे स्टार गोल फलंदाज त्यांच्या हातात गेलेला, त्यांच्या हातातल्या 2 धावा घेतलेल्या 2. आपल्या वैयक्तिक पहिल्या आणि संघाच्या 6व्या षटकामध्ये सोमनाथ यांनी फक्त 3च धावा दिलेल्या आहेत. सुंदर अशी गोलंदाजी केलेली आणि एक रॉबिन म्हणजेच युवराज शिंदे यांची विकेट घेतलेली. ते स्टंपआउट झालेले रॉबिन सुंदर अशी फलंदाजी करत होते. आपल्या संघाला सुंदर अशा 15 चेंडूमध्ये त्यांनी 25 धावा जमवल्या होत्या. चला टीम मिटिंगला वेळ नाही, अजून एक सामना होणार आहे. याच्यानंतर होणारा सामना पठार 11 वर्सेस वाईशहर यंग स्टार्स. 6 षटकांचा सामना होणार आहे. याच्यानंतर पठार 11 वर्सेस वाईशहर यंग स्टार. उद्या दुपारी 2 वाजता 3 आणि 4 नंबरचा सामना होणार आहे. सेमीफायनल मध्ये जे 2 संघ हरलेले आहेत त्यांचा सामना 3-4 नंबर साठी खेळला जाणार आहे आणि 3 वाजता फायनल, मेगा फायनल, या WPL ची मेगा फायनल होणार आहे. त्यासाठी सर्व संघ मालकांना विनंती आहे की आपण जर आपल्या संघातले सर्व खेळाडू घेऊन इथे आलात वैयक्तिक पहिलं मयूर डेरे गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 7वं षटक घेऊन आलेले आहेत. पहिल्या चेंडूवर 1 धाव घेतलेले सचिन यांनी. आता धनंजय हे स्ट्राईकवर आलेले आहेत. एक धाव 2 चेंडूमध्ये 2 धावा जमा केलेल्या आहेत. एक सचिनने आणि एक धनंजय यांनी. धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या झालेले 60. सुंदर असा चेंडू डेरे यांनी टाकलेला आहे आणि पंचांनी तो एक डिक्लेअर झोन मध्ये गेल्यामुळे 1 धाव दिलेला आहे. धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या झालेली आहे
61. 7वं षटक प्रगतीपथावर. या 4थ्या चेंडूवर 2 धावा घेतलेल्या आहेत. सचिन यांनी मगाशी सचिन आणि धनंजय यांनी बबलूच्या हातातल्या चोरट्या 2 धावा पळवल्या. आताही तशाच सचिन आणि धनंजय यांनी 2 धावा चोरले. रनिंग बिटवीन विकेट खूप सुंदर आहे सचिनचं आणि धनंजय यांचं. वाईट चेंडू आणि धनंजय मला वाटतं रनआउट झालेले आहेत. थोडंसं आत्ताच मी तुम्हाला म्हटलं की दोघांचं कॉम्बिनेशन खूप चांगलं होतं. चोरट्या धावा खूप चांगल्या घेत होते, पण थोडं एक चोरटी धाव घेण्याच्या नादात धनंजय हे रनआउट झालेले आहेत. त्यांची जागा घ्यायला आलेले आहेत दर्शन धनावडे. दर्शन धनावडे हा दयाळगावचा खेळाडू आलेला आहे. उगवता तारा आहे, सुंदर अशी गोलंदाजी करतो, तसेच सुंदर अशी फलंदाजी सुद्धा करतोय. बघूया आपल्या संघासाठी किती धावा जमा करतोय दर्शन. सचिनची साथ देण्यासाठी आहे दर्शन. सचिन चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत आहेत. आपल्या वैयक्तिक 6 धावावर सचिन खेळत आहेत आणि स्टेजवर जे मुलं बसलेले आहेत त्या लहान मुलांना विनंती आहे त्यांनी मागे बसायचंय. म्हणजे प्रमुख पाहुणे जे काय येतील किंवा ऑर्गनायझर आहेत सचिन सुद्धा उत्तुंग हा झेल घेतलेला आहे. सुंदर असा हा झेल घेतलेला आहे आणि सचिन आपल्या वैयक्तिक 6 धावांवर 7 धावांवर बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज संघ मालक अमोल सोनवणे. पाच बाद 63 धावा झालेल्या आहेत संघाच्या. शेवटचा सुंदर अशी गोलंदाजी केली आहे डेरे यांनी. मयूर डेरे यांनी आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये 6 धावा देऊन 1 विकेट घेतलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 63. 5 बाद 63 7 षटकामध्ये 5 बाद 63 धावा झालेल्या आहेत. त्यामध्ये निखिल यांनी 2 षटक केलेले आहेत आणि 3 बळी मिळवले आहेत. गौरव यांनी 1 ओव्हर टाकले. विक्रम यांनी 2 षटक टाकलेले आहेत आणि 30 धावा दिलेल्या आहेत. त्यानंतर निखिल 64 धावा दिलेल्या आहेत. त्यानंतर सोमनाथ यांनी एक सुंदर अशी गोलंदाजी केली आणि 3च एका आपल्या षटकामध्ये 3 धावा देऊन फक्त 1 विकेट मिळवलेली आहे. त्यानंतर मयूर डोरे याने 6 धावा देऊन 1 विकेट मिळवलेली आहे. सुंदर अशी गोलंदाजी कमबॅक केले त्याला सोमनाथ आणि मयूरने यांनी की आपल्या संघाला या 2 षटकामध्ये फक्त 9 धावा आलेल्या आहेत आणि 2 विकेट मिळवलेत सोमनाथ आणि मयूर याने. यानंतरचा 8वं षटक घेऊन आले सोमनाथ. पहिला चेंडू निर्धाव. कॅच सुटलेला आहे. आपण क्रिकेटमध्ये असं म्हणतो कॅच जेला आणि मॅच जिंका हे एक सूत्र आहे.
चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव आलेला आहे, तिसरा चेंडू 2 धाव आलेला आहेत आणि तिसऱ्या चेंडूवर अवांतर असा वाईट चेंडू सोमनाथ यांनी टाकला. सुंदर अशी गोलंदाजी करतात. निर्धाव असा चेंडू, सोमनाथ यांची सुंदर अशी गोलंदाजी आपल्या संघाला पुन्हा मॅच मध्ये आणण्यासाठी चांगला प्रयत्न चाललेला आहे त्यांचा. निर्धाव असा चेंडू टाकलेला आहे. या षटकामध्ये त्यांनी पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूमध्ये 2 धावा दिलेल्या आहेत, तिसरा चेंडू वाईड, चौथा चेंडू निर्धाव. विक्रम मांढरे आणि सोमनाथ यांनी ह्या बॉलिंग आलेल्या आहेत आणि या षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये त्यांनी 3 धावा दिल्यात आणि 1 बॉल बनवला. पहिल्याही षटकात त्यांच्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये 3च धावा दिलेल्या होत्या आणि तेव्हाही 1 बॉल मिळाला. सुंदर अशी गोलंदाजी केली आहे सोमनाथ यांनी. नवीन फलंदाजाला चालू असलेला सेमीफायनलचा दुसरा सामना सिंधुदुर्ग वर्सेस शिवनेरी. शिवनेरीने बॅटिंग करताना 79 धावा जमा केलेल्या आहेत आपल्या 8 षटकामध्ये. त्यामध्ये तेजस शिंदे 0 धावावर बाद झालेला, आकाश फरांदे 5 धावा, युवराज हे वैयक्तिक 25 धावावर बाद झालेले आहेत. 15 चेंडूमध्ये 25 धावा, सुंदर अशी फलंदाजी त्यांनी सुद्धा केलेली आहे. राकेश 0 धावावर बाद झालेत. त्यानंतर धनंजय मुले यांनी सुद्धा आपला स्कोर कार्डला चांगला दिलेला आहे आणि 22 धावावर बाद झालेत. त्यानंतर सचिन पवार यांनी आपल्या संघाला धावसंख्येमध्ये वाढवण्यामध्ये धावसंख्येमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला. तर वैयक्तिक 7 धावावर बाद झालेले आहेत. दर्शन वैयक्तिक 0 धावावर, अमोल सोनवणे हे वैयक्तिक, अभिजित यांनी आपल्या शेवटच्या 2 चेंडू खेळण्यासाठी आले आणि दोन्ही चेंडूवर सलग 2 षटकार मारून संघाला 79 धावापर्यंत नेऊन ठेवलेले. तसंच खाली बॉलिंग करत असताना निखिल यांनी 2 षटकं टाकून 10 धावा दिल्या, 2 विकेट घेतलेले. गौरवच्या पहिल्या एका षटकामध्ये 15 धावा आलेले आहेत. विक्रम यांच्या 2 षटकामध्ये 30 धावा आलेले आहेत. त्यानंतर सोमनाथ यांनी सुंदर अशी गोलंदाजी केली. सोमनाथच्या 2 षटकामध्ये
18 धावा आलेल्या आहेत आणि त्यांनी 2 विकेट मिळवलेत. तसं बघता सोमनाथ यांनी सुंदर गोलंदाजी केलेली, फक्त शेवटच्या 2 चेंडूवर त्यांना 2 सलग षटकार आल्यामुळे त्यांचा थोडा ॲव्हरेज आपल्याला जास्त दिसतं. पण पहिले 10 चेंडू त्यांनी खूप सुंदर असे टाकलेले. त्यानंतर मयूर डेरे यांनी वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 7वं षटक टाकून 6 धावा दिल्या आहेत आणि 1 विकेट घेतलेले. शिवनेरीच्या 79 धावा दिल्या आहेत आणि 80 धावांचं आव्हान त्यांनी सिंधुदुर्ग संघापुढे ठेवलेले. बघूया चला सिंधुदुर्ग फलंदाजी पटकन वेळ घालवायचा. यानंतर होणारा सामना पठार 11 वर्सेस वळी शहर यंगस्टार. 6 षटकांचा सामना होणार आहे. चला फलंदाज सिंधुदुर्गचे फलंदाज लवकर यायचं, वेळ घालवायचं नाही. यानंतर आणखी एक सामना होणार आहे पठार 11 वर्सेस वळी शहर यंगस्टार. मगाशी जे मी आपल्याला आव्हान केलं सर्व संघ मालकांना, आपले सर्वांचे मित्र आणि वाई शहराच्या नगरीचे नगराध्यक्ष माननीय अनिल सावंत यांनी आम्हाला सुचवलेलं की सर्व संघांना विनंती करा की त्यांचे सर्व खेळाडू उद्या सेमी फायनलच्या साठी किट घालून आले तर बरं होईल, जेणेकरून त्या बक्षीस समारंभासाठी वाई तालुक्याचे वाई खंडाळा महाराष्ट्र तालुक्याचे जननायक आमदार मकरंद नामदार मकरंद आबा पाटील हे आपल्या या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमासाठी येणार आहेत. आपण आता ग्राउंड तयार केलेलं आहे, पण अजून याच्यामध्ये बरंच काही सुधारणा करायची. आणखी मोठं ग्राउंड करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त खेळाडू जर इथं आले आणि आपण त्या आबांना जर आव्हान केलं तर आपलं काम आबा लगेच करतील. लेग साईडला थोडंसं आपल्याला अजून या ग्राउंडवर खूप काम करायचंय, जेणेकरून आपल्याला हे ग्राउंड सर्व वाई शहर वाई तालुका सर्व उपलब्ध करून त्यासाठी सर्व संघ मालकांना विनंती की आपल्या संघातील 15च्या 15 खेळाडूंना किट घालून जर तुम्ही उद्या इथं आणलं तर खूप बरं होईल, ही आपल्याला नम्र विनंती आहे. कुठला आता बॅटिंगला सिंधुदुर्ग संघाचे दोन्ही ओपनर्स. पहिला चेंडू वाईड बॉल, संघाची धावसंख्या 1. वाईडच्या स्वरूपात मिळालेली ही 1 रन. दुसरा बॉल अतिशय सुंदर असा स्लोअर बॉल टाकलेला. फलंदाज त्यांचा सामना थांबवणार आहे. 12 प्लेअर इथे होते, तुमचं नाव माहित नाहीत आम्हाला. बारावा प्लेअर इथे येऊ द्यात. विक्रम मांढरे चालू करा पंच. 12 प्लेअर इथे येऊ द्यात. फलंदाजाचं नाव अमित वरे, मयूर अमित आणि डेरे. मयूर डेरे आणि अमित वरे. संघाचं पहिलं षटक जे टाकत आहेत ते रॉबिन अतिशय सुंदर अशी या टुर्नामेंट मध्ये केलेली त्यांनी बॉलिंग. प्रत्येक मॅचला ते पहिली ओव्हर टाकतायत.
अतिशय ऑफ कटर असा बॉल कीपरने कॅच सोडला. अमितला हे पहिले जीवदान मिळालेलं आहे. मुंबई पोलीस अमित वरे, आझाद मैदान पोलीस स्टेशन, रॉबिन अतिशय परत एकदा असा सुंदर असा स्लोअर वन टाकलेला बॅट्समनला समजला नाही आणि मागे 1 रन डिक्लेअर. संघाची धावसंख्या झालेली आहे 3. विजयासाठी आवश्यक अशा रॉबिन यांचं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक. पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू झालेले. पहिला चेंडू 1 धाव, दुसरा निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव. रॉबिन यांना जे क्रिकेटिंग शॉट आहेत, मी या सर्व टुर्नामेंटमध्ये बघितलं, प्रत्येक फलंदाज येतो आणि षटकार मारण्याचा प्रयत्न करतोय. जसं अमित बॉन यांनी चौकार मारून सुद्धा रना गोळा करतात हे दाखवून दिलेलं आहे आणि हे प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आहेत. पुढचा चेंडू रोहन धावसंख्या झालेली 8. यानंतर फलंदाज आहे अमित मयूर डेरे खेळत आहेत. लेफ्ट हँड बॅट्समन टू लेफ्ट हँड बॉलर रॉबिन. निर्धाव असा चेंडू. धावसंख्येमध्ये काही बदल नाही. धावसंख्या झालेली आहे 8. पहिलं षटक प्रगतीपथावर. अमित बॉन यांचा एक झेल सुटलेला वेळ मध्ये वाया घालवायचा नाहीये. वर आभाळ आलेला आहे. टीम मिटिंगला वेळ नाहीये. पाणी 4 षटकानंतर आणायचं. आधी मध्ये पाणी आणायचं नाहीये. चला पुढचा षटक घेऊन येत आहे दर्शन धनावडे. मगाशी मी येताना बॅटिंगला म्हणलं ऑलराऊंडर कॅटेगरी मधला हा नवीन वाई तालुक्याचा उगवता तारा आहे. सुंदर अशी गोलंदाजी करतो. बघूया आता या दुसऱ्या वैयक्तिक पहिल्या आणि संघाच्या दुसऱ्या षटकामध्ये आपली गोलंदाजीची चमक कशी दाखवतो हा. दर्शन धनावडे टू अमित बॉन्ड मुंबई पोलीस. ड्रिंक ब्रेक फक्त 5 षटकानंतर आहे. सुंदर अशी गोलंदाजी करतायत दर्शन धनावडे. एक डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलेला आहे त्यामुळे 1 धाव. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झालेली आहे 9. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकामध्ये दर्शन यांनी 2 चेंडू टाकले. पहिला निर्धावाचा चेंडू, दुसरा हा चेंडूवर 1 धाव घेतलेले डिक्लेअर झोन मध्ये अमित बॉन्ड यांनी. उत्तम असा षटकार
मी मगाशीच तुम्हाला म्हणलेला पहिला चेंडू सुद्धा अमितने तिकडच मारण्याचा प्रयत्न केला, तो फसला. दुसरा चेंडू सुद्धा तिकडच मारण्याचा प्रयत्न, दुसऱ्या चेंडूवर यशस्वीरित्या अमित बॉन्ड यांनी हा सीमा रेषेपार मारलेला आहे. सुंदर अशी फलंदाजी करतात आपल्या तालुक्यातल्या एक नावाजलेलं असं नाव आहे अमित बॉन्ड. बॉल द्या, बॉल 2 मिनिटं. या षटकानंतर धावसंख्येमध्ये बदल झालेले आहे. धावसंख्या झालेली आहे 15. सुंदर अशी गोलंदाजी करतात दर्शन. मॅच बॉल आलेला आहे. पुढचा चेंडू दर्शनचा अमित बॉन्ड यांच्यासाठी. सुंदर असा चेंडू टाकलेला आहे आणि त्यावर मोठासा अपील करतात खेळाडू. बघूया पंच याच्यावर काय निर्णय देत आहेत. तिसऱ्या चेंडूवर उत्तुंग असा षटकार मारल्यावर सुंदर असा कमबॅक केलेला आहे दर्शनने. मी म्हणलेलं तुम्हाला दर्शन हा सुंदर गोलंदाज आहे. सुंदर गोलंदाज तेवढ्याच पेसने बॉलिंग टाकतो आणि तेवढेच व्हरायटी पण त्याच्यापाशी आहेत. तेवढाच तुल्यबल असा फलंदाज आहे अमित बॉन्ड. आपल्या तिसऱ्या चेंडूवर षटकार मारल्यावर सलग 2 चेंडूंनी धाव टाकले दर्शनने. धावसंख्येमध्ये बदल नाही. धावसंख्या झालेली आहे 15. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू दर्शन यांचा. बघूया या षटकावर अमित आपल्या संघासाठी किती धावा जमवतो. तिसराही सलग चेंडू निर्धाव असा. निर्धाव असा चेंडू टाकलेला आहे. पंचाचा निर्णय अंतरात खेळाडूने आपला संयम पाळायचा आहे. पंचांनी आपला जो निर्णय दिला आहे तो अंतिम निर्णय. खेळाडूने संयम पाळा, आपला खेळ दाखवायचा आहे. चांगला खेळ आपल्याला इथे दाखवायचा आहे. 2 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 15. त्यामध्ये रॉबिन यांचं एक पहिलं षटक आहे. त्यामध्ये रॉबिन यांना फक्त 7 धावा गेलेल्या होत्या, 8 धावा, आणि दर्शन धनवडे यांना फक्त 7 धावा. अशा एकूण 2 षटकामध्ये 15 धावा झालेल्या आहेत. चला सामना चालू करा. चला त्यांचा सामना चालू करा. रॉबिन यांनी पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर 1, दुसरा चेंडू डॉट, तिसरा 1 आणि चौथ्या चेंडूवर 1 4 धावा आल्या. 5व्या चेंडूवर 1 आणि एक अवांतर अशी वाईड चेंडू अशा 8 धावा. दर्शन यांनी एक सिंगल दुसऱ्या चेंडूवर आणि तिसऱ्या चेंडूवर 6 त्यानंतर सलग 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. पुढचं षटक घेऊन आलेले आहेत रॉबिन युवराज सिंग. सुंदर अशी गोलंदाजी करतात. डाव्या हाताने गोलंदाजी करतात. तेवढाच कट आणि तेवढंच अॅक्युरसी त्यांच्या बॉलिंगमध्ये दिसून येते. फलंदाज ज्या पद्धतीने खेळतो त्या पद्धतीने गोलंदाजी करण्याची त्यांच्याकडे कला आहे. सलग प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी सर्कलमध्ये 2-2 षटकं टाकलेले आहेत आणि सुंदर अशी गोलंदाजी केली. कमीत कमी चिंगूस असा आपण या भाषेत म्हणतो, असे रना देतच नाहीत अशी गोलंदाजी त्यांची. बघूया या षटकामध्ये डेरे
किती रन करतो आणि रॉबिन किती रन सेव्ह करतात? सुंदर असा ऑफसाईडला मारलेला आणि दोन फलंदाजाच्या आतमधनं तो सीमा पार चेंडू गेलेला आहे. धावसंख्येमध्ये झाला बदल. धावसंख्या झालेला आहे 19. सामना जिंकण्यासाठी आपल्याला तिन्ही विभागामध्ये चांगलं काम करावं लागतं. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. जर तुम्ही क्षेत्ररक्षण चांगलं केलं तर आपल्या संघासाठी 5-10 धावा वाचवू शकता. हे आपण IPL मध्ये बघितलेलं आहे. कारण हा एवढा फास्ट गेम झालेला आहे 20 ओव्हरचा आणि ह्या 6 ओव्हर, 8 ओव्हर, 4 ओव्हरचा, की ज्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपल्या संघासाठी आपलं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं, जे मग क्षेत्ररक्षणामधनं असू दे, गोलंदाजीमधनं असू दे किंवा फलंदाजीमधनं असू दे. आणि अनिकेत कामटे आपण माईकशी संपर्क साधत आपला माईक इथे वाट बघतोय आपली. सुंदर असा आपल्या वाई तालुक्यातला बुलंद आवाज कामटे कुठं असतील त्यांनी माईक कशी यायचं. सुंदर असा षटकार मारलेला आहे मला आता सूत्रांकडून अशी माहिती आहे की डोळे सुद्धा सुंदर अशी फलंदाजी करतात आणि डावखोऱ्या फलंदाज या ग्राउंडवर डावखोऱ्या फलंदाजांना जास्त ऍडव्हान्टेज आहे. तेवढाच सुंदर पद्धतीनं कमबॅक केलेला आहे. फक्त एकच धाव दिलेली आहे. पुढच्या चेंडूवर धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झालेली आहे 26. सुंदर अशी गोलंदाजी आपल्या अनुभवाचा पुरेपूर असा वापर करत आहेत रॉबिन. आपल्या एका चेंडूवर जास्त धावा आल्या. पुढचा चेंडू कसा निर्धाव टाकायचा हा रॉबिन यांच्याकडनं शिकण्यासारखं. नवीन खेळाडूंनी हे बघितलं पाहिजे की आपलं चेंडू टाकत असताना कुठल्या टप्प्यावर टाकला पाहिजे, कसा टाकला पाहिजे, फलंदाज काय करतोय. तेवढाच सुंदर अशी फलंदाजी करत आहे आम्ही. 2 सीटचा असा शॉट मारलेला होता की 4 धावा जमा केलेल्या आहेत. या षटकामध्ये रॉबिन यांना थोडंसं मागणं असं षटक केलेलं आहे. पहिल्या चेंडूवर 4, दुसऱ्या चेंडूवर 0, तिसऱ्या चेंडूवर उत्तम असा षटकार. चौथा चेंडू हा 1 धावाचा, 5वा चेंडू 0, त्यानंतर 6वा चेंडू हा चौकारचा गेलेला आहे. या षटकामध्ये आलेला आहेत 15 धावा. धावसंख्येमध्ये बदल. 3 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 30. या सिंधुदुर्गला पुढच्या 5 षटकामध्ये 50 धावा जमा करायच्या. सरासरी 10च्या रन रेटने फलंदाजी करणं गरजेचं आहे. पॉवर प्लेचे 3 षटक पूर्ण झाल्यानंतर 4थं षटक घेऊन मला वाटतं दर्शन झालेलं आहे. 4थं षटक घेऊन आलं आहे दर्शन बनवडे. रॉबिन प्रत्येक गोलंदाजाला 2 षटकट, जास्तीत जास्त 2 षटकट टाकू शकतात. असे 8 षटकामध्ये तुम्ही 3
असे गोलंदाज पाहिजे की त्यांनी 2-2 षटकं टाकायचे, 3 त्यानंतर 1-1 असे 5 गोलंदाज करू शकता तुम्ही. 10च्या 10, 11च्या 11 गोलंदाज करू शकता, पण कमीत कमी या पद्धतीनं तुम्ही गोलंदाज काढणं गरजेचं आहे. आपला हा 8 षटकांच्या सामन्यामध्ये हा नियम ठेवलेला 5 गोलंदाजांचा. बिनबाद 30 धावा झालेल्या आहेत. मयूर डेरे वैयक्तिक आपल्या 12 धावांवर, अमित बॉन्ड वैयक्तिक आपल्या 17 धावांवर खेळत आहेत आणि एक अवांतर धाव अशी वाईडची, अशा 30 धावा झालेल्या आहेत. मयूर डेरे यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे, पण सुंदर असे क्षेत्ररक्षण केले. आकाश फरांदे एकच धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या झालेली आहे 31. दर्शन यांचा पुढचं षटक, चौथं षटक वैयक्तिक दुसरं आणि संघाचं चौथं षटक चालू आहे. सुंदर असा स्क्वेअर कटच्या दिशेने मारला चेंडू आणि या चेंडूवर 4 धावा. आपल्याला दाखवलं जे काय यंगस्टर क्रिकेटर आहेत त्यांनी हे बघणं गरजेचं आहे की बाबा हे कसं खेळलं पाहिजे. स्क्वेअर कटच्या डोक्याच्या वरनं चेंडू नुसतंच आपला लेग साईडला बॅट आलाय आणि आतमध्ये येऊन फिरवलाय, यापेक्षा जर प्रॉपर क्रिकेटिंग आपण शॉट खेळलो तर तेवढाच धावा जमू शकतो. जर आपण 4 चेंडू खेळून 1 षटकार मारला तर काही त्याचा जास्त फायदा होत नाही, पण 4 चेंडूमध्ये सिंगल 4 आणि 5व्या चेंडूला षटकार अशा 10 धावा पण गोळा करू शकतो. त्यासाठी क्रिकेट खेळत असताना प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळणं खूप गरजेचं असतं. अरे पुन्हा एकदा त्या पद्धतीनंच मारण्याचा प्रयत्न केलेला, पण क्षेत्ररक्षण सचिन, तेही मुंबई पोलीस आहेत, सुंदर अशी क्षेत्ररक्षण करतात, पण त्यांच्या हातनं हा झेल पडलेला आहे. अमित तोरे यांना हे दुसरं असं जीवदान मिळालेलं मला वाटतं. तसंच काल मुंबई इंडियन्सच्या मॅचमध्ये रोहित शर्माला सलग 3 जीवदान मिळालेलं होतं. त्याने उत्तुंग असे 81 धावा केला. अनुभवाचा आपला परिपूर्ण असा वापर करून सुंदर अशी फलंदाजी करून 81 धावा केला. तसंच आज काय बॉन्ड यांचं पण नशीब तसंच जोरावर दिसतंय. सलग 2 कॅच तुटलेले आहेत त्यांचे सुद्धा. मयूर डेरे यांनी स्टेट लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला 1 धाव. धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या झालेली आहे 37. चौथं षटक प्रगतीपथावर. चौथ्या षटकातले 4 चेंडू झालेले. 4 चेंडूमध्ये 7 धावा जमा केलेल्या सिंधुदुर्ग संघाने. राहिलेल्या 2 चेंडूमध्ये किती धावा जमा करतात बघूया. फलंदाज अमित, गोलंदाज दर्शन. असा लेग साईडला असलेला चेंडू फ्लिकच्या दिशेने बॉन्ड यांनी मारला आणि धनंजय यांनी तेवढंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करून बाउंड्री वाचवलेले 3 धावा वाचवले आपल्या संघासाठी आणि या चेंडूवर एकच धाव मिळालेले. सुंदर अशी फलंदाजी करतायत बॉन्ड, तेवढेच सुंदर अशी गोलंदाजी आणि तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण करतायत धनंजय आणि दर्शन गोलंदाजी. स्टेट असा मयूर यांनी मारला चेंडू, तेवढ्यात सुंदर असं राकेशने क्षेत्ररक्षण केलेलं आहे. आपल्या संघासाठी 2 धावा चाललेल्या आहेत. या चेंडूवर दुसरी अशी चोटी धाव घेतली अमित बॉन्ड यांनी.
4 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 40. राहिलेल्या 4 षटकामध्ये अजून 40 धावा करायच्या आहेत. तसा सामना कुठल्याही साईडला झुकेल हे सांगू शकत नाही. दोन्ही संघाला तेवढी समान संधी आहे. सुंदर गोलंदाजी केल्यावर आपल्या संघाला सामना आपण जिंकून देऊ शकतो, तेवढेच सुंदर फलंदाजी केल्यावर सुद्धा आपल्याला हा सामना जिंकता येऊ शकतो. असा समान असा बॅलन्स असलेला 50-50 विजयाचा अनालिसिस 50-50 आहे. 4 षटकानंतर सिंधुदुर्ग संघाच्या बिनबाद 40 धावा झालेल्या आहेत. त्यामुळे 4 षटकामध्ये रॉबिनच्या 2 षटक आणि दर्शन यांचे 2 षटक झालेले आहेत. बघा पुढचे 4 षटक कोण घेऊन येते. चला टीम मिटिंगला वेळ नाहीये. 5 षटकानंतर पाणी आणायचं होतं आपल्याला, मगाशी सूचना सांगितलेल्या होत्या, तरी सुद्धा आपण विक्रम मांढरे आपण संघ मालक आहात. 5 षटकानंतर सांगितलेलं होतं पण नाही ना. नाही विचारून काय करताय, नियम इथं कशाला केलेत. चला पुढचं षटक घेऊन येत आहेत सचिन. आता आपला ड्रिंक ब्रेक संपलेला आहे, त्यामुळं परत पाणी आणायचं नाहीये. सगळ्यांना सेम नियम आहेत. सचिन वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 5वं षटक घेऊन आलेले आहेत. चला थोडं पंच फास्ट घ्या. यानंतर एक सामना होणार आहे. यानंतर होणारा सामना पठार 11 वर्सेस वाईशहर यंगस्टार. 6 षटकांचा सामना आहे. वाईशहर यंगस्टार वाल्यांनी तयार व्हायचं. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झालेली आहे 46. मयूर डेरे आणि अमित वरे हे आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेताना दिसत आहेत. तसेच तेजस शिंदे, रॉबिन दर्शन हे आपल्या संघाला कसा विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आपला 12वा प्लेयर जर इथे पाठवला, अरे सांग की मग आई म्हणून. आलाय गौरव गवळी सुरगावचे फलंदाज. डाव्या हाताने सुंदर अशी फलंदाजी करतात. यांचं सुद्धा वाई तालुक्यामध्ये खूप असं नाव आहे. कॉर्क चेंडूवर ते सुंदर अशी फलंदाजी करतात. तसेच लेदर चेंडू आणि टेनिस चेंडूवर सुद्धा फलंदाजी तेवढीच चांगली करतात. तेवढेच तुल्यबल असे गोलंदाज आहेत ते सचिन पवार.
सचिन यांचा सुंदर असा गोलंदाजी करतात. त्यांनी एक अमित वरे यांना बाद केलं, पण 2 अशा 12 धावा आलेल्या आहेत त्यांच्या. चौथ्या चेंडूवर 1 धाव काढलेली. जे मी वारंवार आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो, हे प्रॉपर क्रिकेटिंग 1 6 आल्यावर 1 रन घेणं गरजेचं असतं, ना की प्रत्येक चेंडूवर षटकार मारणं. तुम्ही जितक्या वेळ जास्त वेळ विकेटवर थांबाल तेवढ्या जास्त रन संघासाठी गोळा करू शकता. सुंदर अशी दोन्ही फलंदाज फलंदाजी करत होते. अमित वरे आणि मयूर डेरे त्या दोन्ही फलंदाजांना तंबूमध्ये परत पाठवण्याचं काम केलेलं आहे सचिन यांनी. थोडंसं मागडं षटक आहे, पण या षटकामध्ये 2 बळी त्यांनी मिळवलेले आहेत आणि आपल्या संघाला चांगल्या अशा पोझिशनमध्ये आणून ठेवलेले की जेणेकरून सामना 50-50% पेक्षा आता आहे. हा अशा पद्धतीनेच गोलंदाजी करणं गरजेचं आहे. जरी एखादा चेंडूवर षटकार आला तरी आपला पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने टाकून फलंदाजाला कसं बाद करता येईल हे सचिन पवार यांच्याकडनं आपल्याला दिसून येतं. दोन्ही सेट झालेले फलंदाज बाद केलेले आहेत. पुढचा येणारा फलंदाज निखिल उजळे गावचा हा फलंदाज आहे. गोलंदाजीमध्ये त्यांनी मारलेला आहे. या षटकामध्ये 19 धावा आलेले आहेत, पण 2 बळी तेवढे महत्वाचे सचिन यांनी घेतलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 5 बाद 59. आता सॉरी 5 ओव्हर 59, 2 बाद. राहिलेल्या 3 षटकामध्ये 21 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 21 धावा. हॅलो, पुढील 18 चेंडू आणि 21 धावा. वाईट प्रीमियर यानंतर आपल्याला सुंदर असा आवाज ऐकायला आणि कॉमेंट्री मिळते अमित चव्हाण यांची. गाव पांडे, आकाश नवीन गोलंदाज आहेत ते आकाश. वैयक्तिक पहिलं शतक टाकतो तो आकाश, मॅन फ्रॉम ओसरडे. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतो तो. आता मात्र निर्णायक वेळ या सामन्याची. थोडासा शॉर्ट असा टाकलेला चेंडू फटकवलेला लेग साईडच्या दिशेने. अतिशय सुंदर असा फटका या 4 धावासाठी. या 4 धावाला संघाचा धावसंख्या निश्चित अशी वाढ होते. बॅटिंग स्ट्राईक वरती तो गौरव आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 12 धावा बनवलेत. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना
16 चेंडूमध्ये 16 धावेची गरज आहे. अतिशय निर्णायक अवस्थेमध्ये हा सामना आपण पाहतोय. वाई प्रीमियर लीग 2025 आजचा शेवटचा दिवस आहे, फायनलचा दिवस आहे. अतिशय रोमांचक स्थितीमध्ये हा सामना आपण पाहतोय. सेकंड सेमीफायनल आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला मिळते. स्ट्राईक वरती गौरव, त्याचा सामना करेल आकाश. आकाश गौरव स्टेपआउट करून आलेला फटका बघूया किती धावा निघतात ते. अतिशय सुंदर असा फटका, मात्र तितकाच सुंदर असा क्षेत्ररक्षण आणि हा जोरदार झालेला आहे. अजून 15 चेंडू बाकी आहेत आणि 16 धावांची गरज आहे. दुसरी सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रतापगड संघ ऑलरेडी फायनल साठी दाखल झालेला आहे. त्या संघाचा जर विचार केला तर स्वरंजन आतापर्यंत सर्व खेळामध्ये त्याने उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे आणि तो संघ फायनलमध्ये दाखल झाला. त्याच्या साथीला तन्मय चौधरी आहे, त्याने सुद्धा आतापर्यंतच्या खेळामध्ये खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि या दोघांच्या बरोबर संपूर्ण संघाचं चांगलं योगदान भेटलेलं आहे आणि हा संघ 2025 वाई प्रीमियर लीगचा अंतिम सामना खेळेल. लिंक शेअर कर. दरम्यान फुल चेंडू आकाशचा. संघ मालक विक्रम मांढरे टू आकाश. या ठिकाणी अतिरिक्त धाव दिलेले पंचांनी आणि एक डिक्लेअरची धाव, 2 धावा मिळाल्यात अतिरिक्त. बॅटिंग स्ट्राईक वरती होतो विक्रम. आतापर्यंत विक्रमने खूप चांगली कामगिरी केलेली आहे. बॉलिंगच्या माध्यमातून बॅटिंगच्या माध्यमातून हा संघ अंतिम 4 मध्ये पोहोचला आणि सेकंड सेमीफायनल तो खेळतोय. यामध्ये विक्रम सरांचं खूप मोठं योगदान आहे. मॅन फ्रॉम मांढरदेव तालुका वाई. दरम्यान दुसरा चेंडू आकाशचा विक्रमसाठी. कटवलेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि एक या एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचते 66 या धावसंख्येवरती. सर्व स्टेजवर जे बसलेले आहेत खेळाडूंना विनंती, यंगस्टर खेळाडूंना, आपल्या पाठीमागे आपले वडिलांच्या वयाचे सर्व उभे राहिले त्यांना आपण बसणं कितपत थोडस आपण खेळाडू थोडासा आयोजकांची विनंती आहे, थोडं सहकार्याची. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. स्ट्राईक वरती असेल तो आता निखिल आणि त्याचा सामना असेल आकाशची. आकाश चांगली गोलंदाजी करतो. आता थोडासा आपल्याला चेंडू, मात्र निर्धाव असा चेंडू. आत्ताच्या वेळेस निर्धाव चेंडू जाणं खूप चांगला फटका फटकवलेला. हॅलो हॅलो आत्ताचा गणित मॅच मध्ये 12 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 12 धावा.
यानंतरचा जो सामना आहे त्याचा टॉस पडण्यासाठी दोन्ही संघाचे कर्णधारांना विनंती, कृपा करून आपण कॉमेडी मॅचच्या स्टेजच्या समोर यायचंय. पठारे 11 आणि वाई शहर यांचे कर्णधार या यंगस्टार या दोघांच्या संघाचे संघमालक कृपा करून आपण व्यासपीठाच्या समोर ते यायचंय. आपला टॉस पडण्यात येईल. चला सामना सुरू करून द्यायचा आहे. 12 चेंडू आणि 12 धावा. आता मात्र बॉलिंग स्ट्राईक वरती होतो तेजस. त्याचा सामना असेल निखिल फ्रॉम बदवाडी. चांगली फटकेबाजी करतो तो, लेफ्ट हँड बॅट्समन आहे. तितकाच तुल्यबळ असा बॉलर तेजस शिंदे मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. पहिला चेंडू आखून टप्प्याला टाकलेला चेंडू, मात्र ऑफ स्ट्रेट डायला फुकलेला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण लाखी यांचं, खूप सुंदर क्षेत्ररक्षण, तितका सुंदर असा थ्रो. एक धाव पूर्ण. एक मॅच ना, बिग मॅच. ओके, बबलू आहे ना, बबलू. ओके, आणि वाईचे आपले सगळे सिनियर का म्हटला. ओके, किती वाजता सर उद्या किती वाजता? किती वाजता उद्या? 2 वाजता सांगितले, फायनल 3 वाजता सांगितले. पावसाचं बघा जरा, 1 वाजता सांगा ना. 12 पहिले चेक करा सगळं. मैदानाच्या आतमध्ये पाहूया थोडंसं क्षेत्ररक्षण लावताना तेजस. गणित सारखं आहे, 50-50% मध्ये हा सामना आहे. आता स्ट्राईक वरती असेल तो स्वतः विक्रम. नको खाऊन आलो. 11 चेंडू आणि 11 धावा. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी, अनुभव आपल्याला बघायला मिळतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी, निर्धावाचा चेंडू. 10 चेंडू आणि 11 धावा. शिवनेरी संघाचा जर विचार केला तर तेजस आयकॉन म्हणून खेळतोय. तेजस ऑलराऊंडर प्लेअर आहे, बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही करू शकतो. आता मात्र चांगला फटका मारला आहे विक्रमनं. अतिशय सुंदर फटका आणि या 4 धावा. सर्कल क्लिअर केलं, ऑफसाईड वरून मारलेला चेंडू, 4 धावा. नऊ चेंडू आणि 7 धावा. या शतकातील अजून 3 चेंडू बाकी आहेत. धावा पाहिजेत 7 धावा. क्रिकेट या खेळामध्ये कोणतीच निश्चितता नसते, काही होऊ शकतं. शेवटच्या चेंडूपर्यंत निर्णय लागू नाही शकत आहे. आता मात्र कटवला चेंडू लेफ्ट साईडच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. सुंदर असा थ्रो. 1 धाव मात्र पूर्ण. अजून 8 चेंडू आणि 6 धावा असं गणित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. आपल्याला कंपल्सरी चेस आहे या ठिकाणी. पूर्ण धावा आपल्याला बनवावे लागतील. आता स्ट्राईक वरती आहे तो निखिल. दरम्यान पुढील चेंडू तेजसचा निखिलसाठी. ऑफ साईडच्या दिशेने पुन्हा एकदा मारायला फटका. सर्कल क्लिअर होते आणि पुन्हा एकदा चांगला 4 धावांसाठीचा ब्लास्ट. आणि या 4 धावा सामना जवळजवळ 90% आपण पाहू शकतो की सिंधुदुर्ग संघाकडे वळलेला आहे. 2च फक्त रन्स हवेत, चेंडू मात्र 7 आहेत. फटकण्याचा प्रयत्न मात्र निर्धाव असा चेंडू. शतक पूर्ण झालेलं आहे. 6 चेंडू आणि 2 धावा. बघा, मी अगोदरच म्हणलं होतं की क्रिकेट या खेळामध्ये कोणतीच आपण निश्चितता देऊ नाही शकत आहे. काही होऊ शकतं. अजून 6 चेंडू आणि 2 धावा आहेत. निश्चित सामना पूर्णपणे बघितला आपण तर आता सिंधुदुर्ग संघाकडे आहे. मात्र 6 चेंडू अजून बाकी आहेत आणि 2 धावा आहेत. या 6 चेंडूमध्ये काही होऊ शकतं. चांगला खेळ करावा लागेल शिवनेरी संघाला. टॉस पडतो या ठिकाणी. वाई सिटी आणि पठारे 11. बघूया काय होते, कोणी टॉस जिंकला आणि काय निर्णय येतो. वाई शहर वाई सिटी यांनी हा टॉस जिंकलेला आहे
आपला निर्णय त्वरित आपण सांगायचा आहे. वाई शहरानं बॅटिंग चॉईस केलेली आहे. वैयक्तिक दुसऱ्याने संघाचा अंतिम षटक टाकायला येतो सचिन पवार. स्ट्राईक वरती होतो विक्रम. 6 चेंडू आणि 2 धावा. थोडीशी बॉलिंग मध्ये खराब बॉलिंग केली आणि पहिलाच अतिरिक्त वाईट धावा आणि या पंचांनी 4 घोषित केलेला हा सामना संपलेला आहे. धन्यवाद. सुंदर संघ हा मात्र हा सामना सुंदर संघ जिंकला आणि फायनलसाठी पात्र झालेला आहे. संघाचं खूप खूप अभिनंदन. विक्रम सरांचा आपला हा संघ सुंदर अशी गोलंदाजी आणि फलंदाजीचा नमुना आपल्याला या दोन्ही खेळाडूंकडनं दोन्ही संघातल्या खेळाडूंकडनं दिसलेला आहे. हार जीत हा या खेळाचा भाग आहे. यामध्ये एखादा संघ जिंकणार आहे, एखादा संघ हरतच असतो, त्याशिवाय निर्णयापर्यंत पोहोचू शकत नाही. पण दोन्ही संघातल्या